नाही, आत्ता तुम्ही जी माहिती सांगितली त्यामध्ये उल्लेख आला होता की कोडिंगचा आणि सध्या खूप मोठ्या प्रमाणात लहान मुलांना ते कोडिंग शिकवण्याच्या जाहिराती सगळीकडे आहेत, शाळांमध्येही ते सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर हे कोडिंग म्हणजे नेमकं काय, ते लहान मुलांना एवढ्या लहान वयात शिकवायचं का, याच्याबद्दलही आपल्याकडे विविध मतं आहेत. तर त्याविषयी जरा सांगितलं की या कोडिंगचा पुढे खरंच हे जे इंडस्ट्री 4.0 मुळे होणारे बदल आहेत ते स्वीकारायला आपल्याला मदत होणार आहे का, आणि ते नक्की कशा प्रकारे आपण घेतलं पाहिजे. सो मला वाटतं कोडिंग हे आपण आपल्या मुलांना विशेषतः जर जेवढ्या लहान वयामध्ये रॉय मॅडमच्या प्रेझेंटेशनमध्ये होतं आणि ते बहुतांशी मानसशास्त्रज्ञांना माहिती असणारे इथे शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ लोक आहेत की वयवर्ष 6-8 पर्यंत 85% मेंदूची वाढ झालेली असते आणि त्यामुळे तेव्हा देर इज नो फिअर. मला हे जाणवलं आहे की जेव्हा लोक BA BCom करत असतात आणि ते टॉपर असतात त्यांना द मोमेंट यू से की पायथन कोडिंग तुम्ही करा ते बिचकतात आणि ते न होण्याचा एक हुकमी काळ म्हणजे जेवढं अर्ली यू एक्सपोज देम टू कोडिंग. आणि कोडिंग करणे म्हणजे कम्प्युटर सायंटिस्ट बनणे असं नाही. कोडिंग हे एक टूल आहे. तुम्ही सांगा माझ्याकडे एक मोबाईल आहे, तुमच्या इकडे तुमचा मोबाईल आहे, त्या मोबाईलमधलं हार्डवेअर किती कळतं तुम्हाला? कदाचित तुमच्या मुलांना नातवंडांना ते जास्ती कळतं. त्यातलं सॉफ्टवेअर किती कळतं? अँड्रॉइड प्रोग्रामिंग कधी केलं आहे तुम्ही? कधीही नाही केलेलं, पण तुम्ही फोन व्यवस्थित वापरता. शेवटी ते टूल वापरण्याच्यासाठी येणारा कम्फर्ट ह्याच्यासाठी मला वाटतं कोडिंग करायला हरकत नाही. आता त्याच्यासाठी 25,000 रुपये मोजावे का नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि माझं म्हणणं असंच आहे की ते कोडिंग शिकण्यासाठी आपल्याच गव्हर्नमेंटनी अनेक टूल्स तयार केलेली आहेत. spoken-tutorials.org नावाची एक साईट आहे, त्याच्यावर आपण कोडिंग शिकू शकतो. ते IIT बॉम्बेनी तयार केलं आहे, माझ्याच शिक्षकांनी, कन्नन मोदगल्ले म्हणून, त्यांनी तयार केलं आहे. हे आपल्याला माहिती नाही आहे. त्याच्यासाठी लगेच कुठलं तरी 25,000ची फी, मग त्याच्यामध्ये नॉन रिफंडेबल, 2 दिवसात कळतं की आपल्या मुलाला आवड नाही आहे, पण पैसे तर परत मिळत नाहीत, मग दुःख होतं, मग घरात भांडण, हे नकोच ना भानगड. मी म्हणतो तुम्ही मुळामध्ये आधी फ्री टूल्स जी आहेत ती करून बघा, त्याच्यामध्ये तुमच्या मुलामुलींना आवड आहे की नाही हे बघा, आणि मग 25,000 रुपये भरायचे काय 25 लाख रुपये भरा तुम्हाला परवडत असेल तर. पण त्याच्यासाठी एक मानसिक धाटणी असते, त्याच्यासाठी एक वयामध्ये असं असतं की तुम्हाला भीती वाटत नाही, फिअर ऑफ फेल्युअर नसतं, आणि त्यामुळे करावं असं माझं मत आहे. कारण सर्व फील्ड्समध्ये यापुढे डेटा ॲनालिटिक्स आणि प्रोग्रामिंग येणारच आहे, तुम्हाला आवडो वा न आवडो. तर मग त्याचा बागोलुबुवा करण्यापेक्षा विवेकानंद असं म्हणले होते की यू शुड डू व्हॉट यू लाईक, बट इफ यू कांट देन यू शुड लाईक व्हॉट यू डू. सिम्पल आहे. तर तुम्हाला जर का भीती नंतर वाटणार असण्याची शक्यता जरी असेल तरी तुम्ही ती आधीच करा, आणि म्हणून तुम्ही कोडिंग शिकावं असं माझं मत आहे. माझी कोडिंगची कुठलीही इन्स्टिट्यूट नाही. भूषणजी, तुम्ही जर 2 वर्षांपूर्वी आज जे सगळे इंडस्ट्री 4.0चं सगळं सांगता आहात किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सांगता आहात, तो सांगितला असता तर कदाचित आमच्यापैकी कुणीच ते एवढं विश्वास ठेवला नसता. पण कोविडनी आपल्या सगळ्यांनाच एक वेगळं विश्व दाखवलं आणि आपली लहान लहान मुलंही ऑनलाईन एज्युकेशनमध्ये कशी शिक्षण घेत आहेत, ज्याची आपण कधीही कल्पना केलेली नव्हती, ते सगळं आपण या कोविडमध्ये अनुभवलं. आणि तंत्रज्ञान हे किती हुकमी असेल किंवा तंत्रज्ञानावर आता आपलं सगळं पुढचं भविष्य अवलंबून आहे याची खात्री पटली आहे. त्यामुळे हे जे तुम्ही चित्र सगळं उभं करतायत त्याच्यावर विश्वास ठेवण्या वाचून आता गत्यंतर नाही. पण मला एक त्यात विरोधाभास असा तुमचा थोडासा वाटतो आहे की तुम्ही एकीकडे म्हणता की अशा सगळ्या टेस्ट आहेत आणि या टेस्टमुळे तुम्ही दावा काय करताय तर परत तेच की 2% की ते 10% तुमच्या परीक्षांच्या गुणांमध्ये वाढ होणार. म्हणजे एकीकडे म्हणायचं की हे तंत्रज्ञान आणि ही सगळी जीवनपद्धती इतकी बदलती आहे, आणि दुसरीकडे म्हणायचं की ही जी पूर्वापार चालत आलेली परीक्षा पद्धती आहे त्या परीक्षा पद्धतीत तुम्ही गुण मिळवा, जी परीक्षा केंद्रित आपली शिक्षण पद्धती आहे तिच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा असं, आणि त्याच्यासाठी आमची टेस्ट घ्या किंवा कल चाचण्या घ्या. तर हे कितपत योग्य आहे? नाही, जर का म्हणजे फक्त टक्के वाढणे हा त्याचा बाय प्रॉडक्ट आहे. सगळ्यांनी 3 इडियट्स पाहिलेला असणार आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो ना की जर का तुम्ही चांगलं काम केलं तर करिअरमधलं यश हे तुमच्या मागे येईलच. तर आमचा दावा जो आहे तो 2 ते 10% अंडरस्टँडिंगमधल्या इम्प्रूव्हमेंटमध्ये, अंडरस्टँडिंग, आणि मग त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणजे टक्के. पण ते टक्के महत्त्वाचे आहेत
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. त्यामुळे परत आय एम गोईंग बॅक टू व्हॉट NEP 2020 सेज ऑर द प्युरिटन व्ह्यू ऑफ एज्युकेशन, की हे फक्त ज्ञानार्थी आहे का हे पोठार्थी पण आहे. हे जे तुम्ही 3 फॅक्टर्स त्याच्यामधले सांगितले, किंवा इकिगाई जे ओकिनावामधलं त्यांनी रिफर केलं, त्याही दृष्टीने बघायचं झालं तर मुळामध्ये आपण 2 ते 10% हे अंडरस्टँडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करतोय. आणि तीही ऑपरेटिव्ह वर्ड इज सहज, आदळआपट न करता. मी तुमच्यापैकी प्रत्येकाला विचारू शकतो, तुम्ही राईट हँडेड का लेफ्ट हँडेड. समजा कोणीतरी राईट हँडेड आहे, त्या व्यक्तीला जर मी सांगितलं की मी तुम्हाला उत्तम कागद देतो, उत्तम पेन देतो, मी सांगतो डिक्टेशन ते तुम्ही डाव्या हाताने लिहा, त्या व्यक्तीला लिहिता येईल पण वेळ लागेल, अक्षर चांगलं येणार नाही. आणि हे पाहणार जर का त्रयस्थपणे कोणी पहिल्यांदा म्हणेल की ह्यांना लिहिताच येत नाही, हे पहिलीतले सुद्धा वाटत नाही आहेत. पण ते ह्याच्यामुळे नाही की त्यांना लिहिता येत नाही, ते ह्याच्यामुळे की ते उजव्या हाताने लिहित नाही आहेत. सो 2 ते 10% समजण्यामध्ये सुद्धा जी कमी येते, याचं कारण तुम्ही त्या ठराविक पद्धतीने जी तुम्हाला सुटेबल आहे त्यांनी तुम्ही वाचत नाही, किंवा तुम्हाला लक्षात राहत नाही, किंवा तुम्हाला मांडता येत नाही. मांडता येत नाही याचं उदाहरण सांगू. आमच्याकडे असणारा एक मुलगा की जो वर्गाला शिकवतो तो परीक्षेत नापास होतो. कॅन यू बिलीव्ह दॅट? जो वर्गात इतरांना शिकवतो अवघड गणित, तो स्वतः परीक्षेत नापास होतो. ह्याचं हे एक्स्ट्रीम उदाहरण सांगतोय, लगेच सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. पण त्याचं कारण असं की परीक्षेच्या वेळेला तो ब्लँक आउट होतो. त्यांनी खूप वेळा हे सांगितलं की मला आठवतच नाही. परीक्षा संपली रे संपली की लगेच, हे आम्ही मेजर करतोय ना, आम्ही अँझायटी मेजर करतोय. आणि माझं बिग थँक्स टू मधुरा. मला वाटलं होतं हे UPSC आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. तिने आग्रह धरला की आपण हे 8वी 9वी 10वी साठी ठेवूया, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता आम्हाला विशेषतः कोविडमध्ये दिसलं आहे की नुसतं मार्क नाही, अंडरस्टँडिंगमध्येच 2 ते 10%, आणि तेही मी रेंज सांगतोय. आम्हाला अनेक मुलं अशी भेटली आहेत की ज्यांच्यात 22% फरक पडला आहे. मी तुम्हाला मधाचं बोट लावू इच्छित नाही, पण 2 ते 10% याबद्दल आम्ही ठाम आहोत, कारण ह्याच्यात 7,000 मुलांचा डेटा आहे. बरेच वेळा असं होतं, वर्गात काहीतरी सांगितलंय ते समजलं, घरी गेल्यानंतर तो मुलगा दप्तर कोपऱ्यामध्ये टाकतो आणि आपल्या आईबाबांना सांगतो आता मी मस्त खेळायला जाणार आहे, कारण वर्गामध्ये सांगितलेलं मला समजलं, मी इतरांना समजावून सांगितलं, आपण फार भारी आहोत. तर फार टेन्शन घ्यायचं कारण नाही, रिव्हिजनची काही मला गरज नाही, बाकीच्यांना असेल त्यांना लखलाभ. आणि तो दप्तर फेकतो आणि खेळायला जातो. 3 दिवसानंतर सरप्राईज क्विज होते, आणि ह्यांनी ज्यांना शिकवलं त्यांना पडतात 90 आणि ह्याला पडतात 50. मग घरी येतो, दप्तर कोपऱ्यात फेकतो आणि तो आईबाबांना सांगतो तुम्ही काय म्हणता ते कलियुग आजपासून सुरू झालं. कारण बघा, मी ज्यांना शिकवलं त्यांना 90 आणि मला 50, सरासर नाइंसाफी आहे वगैरे वगैरे. पण ह्याचं ॲनालिसिस नाही झालेलं. हे कशामुळे झालं हे कळलेलं नाही आहे. हे जर का व्यवस्थित आयडेंटिफाय केलं तर 2 ते 10% अंडरस्टँडिंग, आणि देअर बाय ॲज अ बाय प्रॉडक्ट, ॲज अ प्यार के साईड इफेक्ट्स 2 ते 10% मार्क, आणि ते आपल्याला प्रॅक्टिकल स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून. त्यामुळे मला नाही वाटत त्याच्यात विरोधाभास आहे. याच्यामध्ये फंडामेंटल पॉईंट टेकन की आपल्याला फक्त मार्क नको आहेत आणि मार्कार्थी नको आहे, पण आपल्याला अंडरस्टँडिंग पण हवं आहे. नक्कीच. पण म्हणजे परीक्षा केंद्रित अभ्यासक्रम आपण सध्या राबवतो आहेत, आणि तुम्ही आता अभ्यासाची तंत्र यावर पण तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि काही तंत्र विकसित केली आहेत, आणि तुम्ही सांगताय की 26 पद्धतीच्या अभ्यास तंत्र आहेत. तर मग आत्ताच्याच या पद्धतीवर ही आहेत, तर ही सगळी पद्धत या पुढच्या येणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगाला योग्य आहे का? कारण त्याच्यात मूलभूत आता NEP आपण आणतो आहोत आणि त्याच्यात बदल करतो आहोत. तर तुम्ही ही 7 वर्षांपासून डेव्हलप करता आहात, मग ही NEPची सगळे बदल तुम्ही त्यात म्हणजे अँटिसिपेट करून ते केलेले आहेत किंवा कसं? नाही, आय विश आय कुड हॅव अँटिसिपेटेड. पण कस्तुरी रंगन ज्यांनी ही NEP 2020 फायनली शिक्कामोर्तब त्यांना मी हे दाखवलेली टेस्ट आहे. डॉक्टर विजय भटकर यांना ही टेस्ट दाखवली आहे. माशेलकर सरांनी मला 1.5 तास दिलेला आहे. UGCला मी प्रेझेंट केलेलं आहे, NCERTला केलेलं आहे, NACला केलेलं आहे, आणि बऱ्याच व्हाईस चॅन्सलर्सना केलेलं आहे. आणि त्यांनी असा निर्वाळा दिलेला आहे की हे NEPला कन्सिस्टंट आहे. आणि हे आधीपासून वाटलेलं नव्हतं की NEPमध्ये असं काहीतरी घडेल म्हणून आपण करावं. अशा प्रगल्भतेला अजून पोचलेलो नाही आम्ही. पण हे त्या दिशेने झालं आहे. याचं कारण की हे जे पॅरामीटर्स आहेत ते बाहेरच्या जगामध्ये काही प्रमाणात का होईना मोजले जात आहेत. उदाहरणार्थ लर्निंग स्टाईल ही बाहेरच्या देशामध्ये मोजली जाते, आपल्याकडे त्याच्याबाबत नाही आहे. हे मला इथं दिसतंय, म्हणजे की
एकूण किती पद्धतीने आपण 7 पैकी अभ्यास करू शकतो याचं 91% लोकांनी माहिती नाही असं उत्तर दिलंय. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना रस आहे अशीच लोक आता इथं आहेत, तरी सुद्धा प्रांजळपणे तुम्ही सांगताय 91% लोक की आम्हाला माहितीच नाहीये. दॅट इज द रिझन वाय दिस इज स्टिल इन कन्सिस्टन्सी विथ NEP, even though when we developed it we had no idea about NEP 2020. मला वाटतं वेळ आता बराच झालेला आहे आणि मला वाटतं मी माझी भूमिका चोख पाडली आहे की अत्यंत कमी शब्दात आणि कमी प्रश्न विचारले आहेत. पण आता पुढचा भाग तुम्हाला करायचा आहे की तुमचे काही प्रश्न उत्तर असतील तर ती प्रश्न आपण नक्कीच घेणार आहोत आणि मेधाताई ते प्रश्न विचारणार आहेत. एखाद्या क्षेत्रात चढाओढ नसेल पण समस्या आहेत, अशा क्षेत्रात काम करण्यासाठी कोणती चाचणी वापराल? म्हणजे उदाहरणार्थ ग्रामीण भागातील शिक्षक असं त्यांनी म्हटलं आहे, म्हणजे तिथे बऱ्याच वेगळ्या समस्या असतात, तर अशा काही त्यांना वेगळी आव्हानं असतात, त्याच्यासाठी काही चाचणी असते का? सो एखाद्या करिअरच्या स्पेसिफिक टेस्ट असं असण्यापेक्षा मी प्रश्न थोडा बदलीन आणि मी म्हणेन की तुम्हाला जर का ग्रामीण क्षेत्रात काम करायचं असेल आणि शिक्षण किंवा अन्य काही क्षेत्रामध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धती शिक्षणाच्या कशा असल्या पाहिजेत याच्यासाठीची टेस्ट तुम्ही घेऊ शकता. ओके. सो जो करिअरचा बद्दलचा असा एक प्रश्न असतो की याला पुढे स्कोप आहे का? हां. आय ऑलवेज टर्न द क्वेश्चन अराउंड. मी हे अनेक UPSCच्या अनेक 7,000 मुलांनी ही टेस्ट घेतलेली आहे जे UPSC करू इच्छितात आणि ते येतात आणि म्हणतात सर आमचा हा रिझल्ट आहे, मी UPSC पास होणार का? मी त्यांना म्हणतो इतकं सोपं असतं तर UPSCनी माझीच टेस्ट घेतली असती ना, मग ते कशाला एवढे सगळे? आत्ता आमचं UPSCचं मॉक इंटरव्ह्यू चालू आहेत. पाय तुटल्यामुळे मी दिल्लीला जाऊन इंटरव्ह्यू घेत नाही आहे, पण त्यामुळे माझा फायदा म्हणजे मी आज एका पायावर तयार आहे तुम्हाला भेटायला यायला, मी येऊ शकलो त्यामुळे. पण UPSCची 10 लाख मुलांची 1 मिलियन लोकांची टेस्ट होते, तर त्यांनी फक्त आमचीच टेस्ट घेतली असती, 35 मिनिटात मामला फिट. पण ते तसं करत नाहीत. तर मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही UPSC व्हाल का हे या टेस्टवरनं विचारण्यापेक्षा मला UPSC करायचं आहे तर मी तयारी कशी करू इज अ मोर संयुक्तिक क्वेश्चन. बरोबर. दुसरा एक प्रश्न आहे की जिथे आपलं मन रमत नाही ते सोडून द्यायचं असं ठरवलं तर मग आपलं मार्गदर्शन अचूक वाटेवर पोहोचवेल का? खूपच अवघड प्रश्न आहे. जिथं आपलं मन रमत नाही ते जर का सोडून द्यायचं ठरवलं तर जिथं आपलं मन रमतं तिथं तुम्ही चांगलं काम करता का हा जास्ती फंडामेंटल प्रश्न आहे. जर मन रमत नाही पण तेच प्रोफेशन आहे, उदाहरणार्थ कोणी बँकेत काम करतंय आणि वर्षानुवर्ष करतंय पण बँकेत काम करायला आवडत नाही, तर मग नेमकं काय करायचं हे कळून तिथं तुम्ही चांगलं काम करायला तयार आहात का इज अ सोल्युशन फॉर दॅट. आणि नाहीतर मी मगाशी विवेकानंदांचंच वाक्य सांगितलं की you should do what you like, but if you can't, you should like what you do. That is the best solution and that's the only practical solution. ओके. ओके. आणखी एक प्रश्न आहे की प्लॅनिंग करून आणि सगळ्या परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालं तरीसुद्धा आयुष्यात यश मिळेलच असं किती संभाव्य आहे? There are no guarantees in life. There are no guarantees in life. पण तरीसुद्धा लोक स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. आपण अनेक प्रकारच्या रिस्क घेत असतो आणि आपण काय करत असतो? वी आर मॅक्सिमायझिंग द प्रॉबेबिलिटी. सो इफ देर इज अ टूल दॅट कॅन मॅक्सिमाइज द प्रॉबेबिलिटी ऑफ सक्सेस, लेट्स डू इट. देर आर नो गॅरंटीज इन लाईफ. देर नेवर आर. ओके. आणि एक प्रश्न आला आहे, नव्या औद्योगिक क्रांतीशी भारताच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा संबंध जोडला जातो आहे का? क्लासेसचे ठीक, खरे त्यांनाही कळत नाही, मग मासेसचं काय? ॲब्सोल्युटली महत्त्वाचा प्रश्न आहे. युवल हरारी हे किती लोकांनी नाव ऐकलं आहे? ओके. एक सजेशन आहे की युवल YUVAL हरारी HARARI याचं सेपियन्स 2 त्याचं आता मराठी भाषांतर पण आलेलं आहे. कुठलंही इंग्लिश मराठी तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटेल ते वाचा. पण त्याचा एक 2016 मधला टेड टॉक आहे, फक्त 8 मिनिटाचा भाग आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला 3 दिवस विचार करायला लावेल असा आहे आणि त्याच्याशी या प्रश्नाचा संबंध आहे. त्याच्यामध्ये त्याला विचारलं होतं की हे जे तुम्ही सगळं 2030चं चित्र रंगवत आहे की 95% लोक यांना कामच नसणार आहे. 95% लोक
त्यावेळेची 8.5 बिलियन पॉप्युलेशनच्या 95% लोकांना कामच नसणार आहे असं त्यांनी सांगितलं. तर तो जो अँकर होता त्यांनी त्यांना विचारलं की मग ही लोक करतील काय, 95% म्हणजे इट्स अ बिग नंबर. तो म्हटला मला माहिती नाही, ते आयदर ड्रग्ज करतील किंवा व्हिडिओ गेम्स खेळतील. आणि म्हणजे एकूण सोशल फॅब्रिकचा, मगाशी मी तुम्हाला अलेक्सा का सोफिया त्या वेट्रेसचं उदाहरण दिलं, जर का अशा तऱ्हेच्या मासेसपर्यंत जर का हे गेलं की ज्याच्यामध्ये अनेक लोकांचे जॉब्स गेलेले आहेत, तर या लोकांना कामच नाही आहे आणि मिनिंगफुल काम नाही आहे. तर मिनिंगफुल काम नाही आहे म्हटल्यानंतर शस्त्र हाती येणं सहज शक्य आहे. त्याच्यासाठी जर का आमदनी नसेल तर ते पटकन अजून येणं शक्य आहे. त्याच्यासाठी 2 पर्याय हे जागतिक स्तरावर बोलले जात आहेत, इंडस्ट्री 4.0, 5.0 किंवा AI याच्यामध्ये, की एक आहे तो बिल गेट्सनी सांगितलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की जिथे जिथे तुम्ही रोबॉट एम्प्लॉय कराल त्यांनी जितक्या लोकांचे पगार बाजूला गेलेले आहेत तेवढा रोबॉट टॅक्स हा गव्हर्नमेंटला भरा आणि त्याच्यातनं शिधा देण्याचं काम सुरू करा. म्हणजे आत्ता जे कोविडच्या काळामध्ये UPमध्ये घडलं ते फुकट अन्न, निदान लोकांना खायला असेल आणि म्हणून त्यांच्या हातात शस्त्र येणार नाहीत. आणि दुसरा युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावाची एक कॉन्सेप्ट आहे आणि त्याचा अर्थ असा की तुम्ही काम करा नका करू, नुसतं बसा, टाइमपास करा, तंगड्यावर तंगडं टाकून झोपा, काही पण करा, तुम्हाला गव्हर्नमेंट ठराविक रक्कम देणारच, ज्याला सोशल आपण सिक्युरिटी म्हणतो, की जी आपल्या देशामध्ये अजून एवढी नाही आहे. त्याला UBI किंवा युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे सिरियस लेवलवर गव्हर्नमेंट पातळीवर चालू असणारी डिस्कशन्स आहेत आणि ती ह्याच्यामुळे आहेत. आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका आणि पहिला फटका हा भारताला बसेल, डेमोग्राफिक डिव्हिडंड. याचा अर्थ जी पिढी आत्ता, म्हणजे आपल्याला हे स्टॅटिस्टिक माहिती असतं की 25 वर्षाच्या खालची पिढी ही 75% आहे. ही पिढी जेव्हा अजून 10 वर्षानंतर कार्यप्रवण राहणार नाही तेव्हा त्यांचा बोजा हा पुढच्या पिढीवर पडेल, जेव्हा त्या मानाने लोकसंख्या कमी असेल आणि ह्यांना पोसायचं कसं आणि जीवनमान वाढलेलं असेल, जे मुळामध्ये रॉय मॅडम ज्या सांगत होत्या की जेव्हा 18% आपली शिक्षणाचा दर्जा होता किंवा साक्षरता होती ती आता 85-88% गेलेली आहे. तर तेव्हा जे 50 वर्षाच्या खाली जे आयुर्मान होतं ते आता ऑलमोस्ट 70% आलेलं आहे. अजून 10 वर्षानंतर ते 85% गेलेलं असेल. ह्या लोकांना पोसायचं कसं आणि कोणी, एवढी लोकसंख्याच नाही आहे. सो दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू. आणि याचं थोडंसं झलक पाहायचं असेल तर 15 वर्षापूर्वीचा ब्राझील पहा. ब्राझीलमध्ये एक्झॅक्टली हेच घडलं आणि तिथे सिव्हिल अनरेस्ट घडली. तर ते न होण्यासाठी अनदर रिझन फॉर अस ॲट नॅशनल लेवल वी शुड बी रिअली थिंकिंग अबाउट इंडस्ट्री 4.0. सो हा प्रश्न आहे आणि दुर्दैवाने माझ्याकडे त्याचं उत्तर नाही आणि त्याचं उत्तर बऱ्याच लोकांकडे नाही. हा त्यातल्या त्यात माझ्या समाधानाची बाब आहे की मी एकटा नाही आहे. पण याचं उत्तर इतकं असं सहजपणे की मग आता आपण हे करू म्हणजे झालं काम असं नाही आहे, असं डेफिनेटली नाही आहे. Are these test analysis only for mainstream normal healthy students or can be applicable to visually challenged or hearing impaired autistic students too? सो नाही, हे नॉर्मल स्टुडंट्ससाठी आहे. ऑटिस्टिक किंवा ज्यांना काय लर्निंग डिसऑर्डर आहे किंवा ADHD आहे किंवा अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये आम्ही केलेलं नाही आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे माझा सायकॉलॉजी हा किंवा सायकियाट्री हा विषय नाही, माझा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि मधुरा ही क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट नाही आहे किंवा सायकियाट्रिस्ट नाही आहे. तर त्यामुळे त्या प्रकारची आमच्याकडे विचारणा होते. 5% लोक म्हणतात की अशी टेस्ट आम्हाला करून घ्यायची, पण वी आर नॉट इक्विप्ड. आणि ती टेस्ट जोपर्यंत आम्हाला ठामपणे कळत नाही की ही इफेक्टिव्ह आहे तोपर्यंत देर इज नो पॉईंट इन डुईंग दॅट. सो अनफॉर्च्युनेटली वी डोंट हॅव अ टेस्ट फॉर स्टुडंट्स हु आर नॉट नॉर्मल. एक प्रश्न आहे, मुलांची कोणत्या वयात टेस्ट करावी? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मुलांची जडणघडण करण्यासाठी कशी तयारी करावी? ही टेस्ट 8वीतली मुलं म्हणजे वयवर्ष 13 आणि पुढे किती पण, म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या अनेक लोकांनी ही टेस्ट त्यांच्या वयाच्या रिटायरमेंटच्या 2 वर्ष आधी घेतलेली आहे. आमच्याकडे येणारे जे काउन्सिलिंग करायला मुलांच्यासाठी आलेले असतात त्याच्यातल्या 5 पैकी 1 पेरेंट ही टेस्ट घेतोच. याचं कारण सायकॉलॉजी ही सतत लागणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे काही लोकांना करिअर बदलायचं असतं, काही लोकांना करिअरमध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असतं, काही लोकांना अपवर्ड मोबिलिटीसाठी हवं असतं वगैरे वगैरे. तर याची लोअर लिमिट आहे, अपर नाही. आणि लोअर लिमिट म्हणजे 13, वयवर्ष 13 पूर्ण हे झाल्यानंतर, कारण ती टेस्ट 13 वर्षाच्या नंतर स्टँडर्डाइज्ड आहे. त्याच्या खाली घ्या असा आमच्याकडे बऱ्याच पालकांचा आग्रह असतो. आम्ही त्यांना हात जोडून सांगतो की जरा 2 वर्ष थांबू आपण
आणि त्यांना असं वाटतं की मग आमचा दुसरा मुलगा आहे तो 6वीत आहे, मग त्याला पण उपयोग होईल पण आम्हाला ठामपणे खात्री असल्याशिवाय आम्ही ही टेस्ट देणार नाही. तर त्यामुळे ते स्टँडर्डायझेशन झालेलं नाही. तर आत्ता 8वी आणि वर किंवा टेक्निकली बघायचं झालं तर वय वर्ष 13 आणि पुढे. त्याच अनुषंगाने प्रश्न आहे, शाळेतूनच ही टेस्ट करावी यासाठी तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का? आणि व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द टेस्ट? शाळेतनं ही टेस्ट करावी याच्यासाठी आमचे मनापासून प्रयत्न चालू आहेत. आणि असं आम्हाला अनेक शाळांच्या मध्ये केलेलं आहे. शाळांच्या मध्ये नॉर्मली कन्व्हर्जन ज्याला आपण म्हणू ते 60% आहे. कारण बहुतांश वेळेला हे प्रश्न कॉमन आहेत की आम्हाला वाटतं आमचा मुलगा सिन्सिअर आहे पण आम्हाला टक्के पडत नाहीत, मग काय करायचं एक्सेट्रा एक्सेट्रा. तर शाळेच्या लेवलवर जाण्याचे आमचे सिन्सिअर प्रयत्न आहेत आणि जिथे जिथे शक्य आहे तिथं आम्ही हे करू. कारण आम्हाला असं वाटतं की ही टेस्ट फायनान्शियल रिझन्सपेक्षा सुद्धा जास्ती सोशल रिझन्सनी महत्त्वाची आहे. आणि कारण नाहीतर आपली मुलं तयार होणार नाही आहेत इंडस्ट्री 4.0साठी. आणि त्यामुळे ह्याची आम्हाला कॉस्ट पडू नये एवढं जर आम्ही तजवीज करू शकलो तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जर मार्केट मधली तुम्ही जर का वेबसाईटमधली जर प्राईस बघितली तर स्किल्स गेस्टाल्ट की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ही टेस्ट या टेस्टवरनं आपण अभ्यास कसा करायचा, तर ती प्राईस आहे 2,500 रुपये. जर का काउन्सेलिंग सकट हवं असेल तर ते करिअरच्या सकट आहे ते 6,000 रुपये. पण ही 6,000 रुपये मी पालकांना सांगतो की ही 4-5 वर्षाची बेगमी आहे. येस, दिसायला एकदम 6,000 रुपये करिअर टेस्ट, अरे फुकट उपलब्ध आहेत, 1,500 रुपयाला आहे, 800 रुपयात करून मिळते. मग तशी 800 रुपयामध्ये तुम्हाला फक्त आर्ट सायन्स करून मिळेल पण त्याच्यामध्ये कसं करायचं हे सांगणार नाहीत. कारण त्यांच्याकडे दे आर नॉट इक्विप्ड अँड दे आर वेल मिनिंग पीपल. मी काही त्यांना असं नाही म्हणत आहे काहीतरी पोपट घेऊन बसलेत म्हणत नाही मी. दे आर वेल मिनिंग पीपल पण दे आर लिमिटेड. दे आर नेसेसरी बट नॉट सफिशियंट. गणितामध्ये आपण म्हणतो नेसेसरी बट नॉट सफिशियंट. तर यामुळे याची प्राइसिंग जर म्हणायचं झालं तर 6,000 रुपये विथ काउन्सिलिंग, ज्युनियर गेस्टाल्ट टेस्ट ज्याच्यामध्ये आपण करिअर पण सांगतो, डिफरन्शियल करिअर सांगतो आणि कसं करायचं हे पण सांगतो आणि का करायचं हे पण सांगतो. फक्त जर का तुम्हाला करिअर हवं असेल तर 4,000 आहे आणि नाहीतर फक्त जर कसं करायचं हे हवं असेल तर 2,500 आहे. स्टॉक मार्केट, डिफेन्स या क्षेत्रांचं फ्युचर काय असेल? आणि दुसरं आहे, व्हॉट इज द फ्युचर ऑफ कोर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल? राईट. सो जेव्हा जेव्हा माझे इन पर्सन प्रेझेंटेशन्स इंडस्ट्री 4.0चे गेले 4 वर्षामध्ये जेव्हा केव्हा होऊ शकलेले आहेत त्यावेळेला पहिल्या 2 रोजमध्ये चार्टर्ड अकाउंटंटच बसलेले आहेत. आणि सुनील मोनेसुद्धा चार्टर्ड अकाउंटंटच आहेत इन्सिडेंटली. ते पण आत्ता पहिल्या रांगेतच बसले. आणि नंतर ते येऊन विचारतात की आता सगळं डिजिटल करन्सी झालेली आहे, यापुढे क्रिप्टो करन्सी आहे, ब्लॉकचेन आहे, इथेरियम आहे, बिटकॉईन आहे आणि आता तर रिझर्व्ह बँक CBDCचं बोलत आहे. तर नेमकं आम्हाला काम काय? तर त्यामुळे या प्रकारच्या एरियामध्ये जर का तुम्ही पायथन प्रोग्रॅमिंग, डेटा ॲनालिसिस, गणित आणि कम्प्युटर्स हे केलेलं नसेल तर परिस्थिती 5 वर्षात गंभीर आहे. हे सांगायला तुम्हाला माझी किंवा ज्योतिषाची गरज नाही. हे तुम्हाला हजारो आर्टिकल्स वेबवर जर का आपण खरंच बघायला लागलो तर मिळतील. आत्ता रोबॉट हे ऑलरेडी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सगळ्यात ऑप्टिमल किती हे 1/20 वेळामध्ये आणि मोर ॲक्युरेटली सांगतायत. तर स्टॉक मार्केटच्या बद्दल अजून काही बोलायची गरज नाही. दॅट इज पार्ट नंबर 1. कोर इंजिनिअरिंगमध्ये बघायचं झालं तर जर त्याच्यामध्ये तुम्ही अगेन ह्युमन एलिमेंट आणणार असाल किंवा तुम्ही रिसर्च करणार असाल की उदाहरणार्थ तुम्ही जर का असं शोधलं की सिव्हिल इंजिनिअरिंगचं तुम्ही उदाहरण देत आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एखाद्या ज्याचे अर्थक्वेक प्रोन रिजन्स असतात, जसं गोंडवन हे सगळ्यात स्टेबल पृथ्वीवरचं समजलं जातं, ते भारतात आहे. त्याच्यामध्ये जर का आपल्याला भूकंप प्रवण क्षेत्राच्या 3ऱ्या पायरीपर्यंत आपल्याला एखादी बिल्डिंग बांधायची आहे आणि जी आता 100 मजली करायची आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं डिझाईन कसं करता येईल ह्याच्याबद्दलचं जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल तुम्ही केलं तर तुम्हाला जगभर अजून 20 वर्ष मागणी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच. तर त्यामुळे त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, त्याच्यामध्ये नॉवेल्टी आणि त्याच्यामध्ये किमान 2 क्षेत्रांचा अंतर्भाव हे जर तुम्ही केलात तर यू आर फ्युचर प्रूफ. मग ते कोर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा आहे. ओके ओके ठीक आहे. एक EDX आणि कोर्सेराबद्दल माहिती एवढंच आलं आहे पण मला वाटतं ते थोडीशी त्यांनी दिली आहे आधी आणि अधिक डिटेल्स आहेत edx.org आणि कोर्सेरा COURSERA.org. या साईटवर गेलात की तुम्हाला 10,000 कोर्सेस, त्यातले बहुतांशी आता फ्री, पण पूर्वी तर सगळेच फ्री. तरी मी आज तुम्हाला सांगीन, रिक्वेस्ट करीन की निदान जेवढे आत्ता फ्री आहेत तेवढे तरी करा. अजून 5 वर्षानंतर $100.
एखाद दुसरा अजून एक प्रश्न की काही जणांना आयुष्यात 4 वर्षांनी आपला व्यवसाय बदलावासा वाटतो. मग अशा एकाच ठिकाणी थांबून न राहण्याच्या व्यक्तिमत्वास तुम्ही कोणत्या चाचणीने वळण द्याल? मला वाटतं हे थोडंसं आलं होतं मगाशी. हां, सो असं जर तुमचं असेल तर अभिनंदन. कारण अशा व्यक्तींना पुढच्या काळामध्ये प्रचंड स्कोप आहे. म्हणजे लिओनार्दो द विंचीचा जो 16व्या शतकाचा जो काळ आहे, त्यावेळेला द रेनेसॉन्स मॅन असं त्याला म्हटलं जायचं. आणि त्यावेळेला तुम्ही किमान 2 किंवा आयडियली 4, 5, 6 क्षेत्रांमध्ये जर का पुरेशी क्षमता बाळगून असाल तर तुम्हाला प्रचंड मागणी होती जगभरामध्ये. त्याला रेनेसॉन्स मॅन असं म्हणतात. आणि आज इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 1, 2, 3 पासनं काय झालं की तुम्ही एक काम करताय तेच फक्त नीट करा तर तुम्हाला मागणी आहे. आता ते चक्र परत फिरतंय. आणि म्हणून आपल्याला मल्टी पोटेन्शियलाइट हा एक शब्द माहिती असला तर बरं. मल्टी पोटेन्शियलाइट याचाच अर्थ द रेनेसॉन्स ऑफ रेनेसॉन्स मॅन. आणि त्यामुळे तुम्हाला 4 वर्षांनी आपलं क्षेत्र बदलावं असं वाटतं हे निदर्शक आहे की तुम्हाला अनेक विषयांमध्ये काम करता येईल. विच मीन्स यू विल नेवर हॅव एनी प्रॉब्लेम इन जॉब. इनफॅक्ट मी तर म्हणेन की असं जर कोणी व्यक्ती ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांनी ही जबाबदारी उचलावी की तुम्ही जॉब शोधण्यापेक्षा जॉब तयार करा. बिकॉज यू विल क्रिएट मोर जॉब्स इन मल्टिपल फील्ड्स विच द कंट्री वुड नीड अँड यू विल ऑल्सो प्रॉस्पर फॉर्म. सो दॅट वुड बी माय आन्सर टू दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन. आणि अगदी शेवटचा प्रश्न रश्मीताईंनीच विचारलेला आहे. आता ही संस्था एक सामाजिक संस्था आहे, त्या अनुषंगाने त्यांचा हा प्रश्न आहे. आपलं व्यावसायिक यश ही भौतिक गरज असली तरी कधीतरी कुठल्या तरी टप्प्यावर ती समाजोपयोगी व्हावी हे तुम्ही जाणू शकता का? म्हणजे थोडक्यात तरुण पिढीच्या मनात समाजसेवेचं बीज तुम्ही कसं रुजू घालाल? तर हे जे सोशल कोशंट, इमोशनल कोशंट याच्याबद्दलचे जे इंडिकेटर्स आमच्या टेस्टमध्ये आहेत त्याच्यामधनं आपल्याला हे सांगता येतं. इनफॅक्ट आम्ही बऱ्याच वेळा हे सांगितलेलं आहे की तुम्ही कदाचित कुठल्या तरी सोशल ऑर्गनायझेशनमध्ये NGOमध्ये काहीतरी काम करत असाल आणि बरेच वेळा त्याचं मॅपिंग आम्हाला आय एम जस्ट पुटिंग अ रफ नंबर, इट इज नॉट व्हेरी सायंटिफिक, पण 80% आम्ही ॲक्युरेट आहोत. आम्ही ज्या कमिन्स कॉलेज पुणे याच्यामध्ये ज्या 5500 मुलींच्या बरोबर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली 80% मुलींच्या बाबतीमध्ये आम्हाला असं दिसलं आहे की ज्या स्वतः NGO चालवतात किंवा NGOमध्ये काम करतात वा, त्या मुलींचा एक ठराविक पॅटर्न आहे आणि तो आम्ही प्रेडिक्ट करू शकतो. त्यामुळे हे आपल्याला डेफिनेटली करता येतं. आणि त्याच्यामध्ये असणारा जो एक्सलन्स आहे, एक्सलन्स सांभाळून करायचा आहे, तर आपण लोकमान्यांचंच नाव घेतो आहोत, त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर आहोत. लोकमान्यांनी मंडालेमधनं त्यांच्या मुलाला लिहिलेलं पत्र खूप प्रसिद्ध आहे, बऱ्याच लोकांना माहिती असेल असं मी गृहीत धरतो, की त्यांनी आपल्या मुलाला लिहिलं होतं की तुम्हाला हे जमत नाही आहे, ते जमत नाही आहे, मला कळलं, परंतु त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. हे मंडालेतनं टिळक म्हणजे युगांत, मगाशी जे म्हटलं आपण, एक युग ज्यांच्यामुळे आलं त्यांनी लिहिलेलं पत्र आहे स्वतःच्या मुलाला. आणि त्यांनी लिहिलं आहे की माझा मुलगा हा जर चांभार झाला तरी चालेल, परंतु गावात बातमी अशी पाहिजे की जोडे बनवायचे असतील तर टिळकाकडे जा. हे टिळकांचं स्वतःच्या मुलाला लिहिलेलं पत्र आहे. ही इज इन्सिस्टंट ऑन एक्सलन्स आणि ही इज इन्सिस्टंट ऑल्सो ऑन द समाजकार्य. म्हणून ह्या प्रश्नाचा त्याच्याशी डायरेक्टली संबंध आहे. सो हे आपल्याला मोजता येतं आणि त्याचा डेफिनेटली इट इज व्हेरी क्रिटिकल क्वेश्चन. म्हणजे लोकमान्य टिळकांनी त्या काळात निद्रिस्त असलेल्या भारतीय समाजाला स्वातंत्र्यासाठी जागं केलं आणि आज इथे सावध ऐका पुढल्या हाका असं म्हणत भूषणजींनी आपल्याला पुढच्या काळातल्या तयारीसाठी जागं केलं आहे. आणि पालक आणि शिक्षक यांच्यासाठी मुख्यतः हा कार्यक्रम याचसाठी होता की मुलांसाठी ठेवला असता तर मुलांना एवढं कदाचित भविष्यातलं इमॅजिन करता आलं नसतं. पण आता पालकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोचल्यावर ते हळूहळू घरातल्या संवादातून आणि शाळांमधल्या संवादातून मुलांपर्यंत नक्कीच पोचेल. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उद्बोधक असा आहे आणि याच्यातून नक्कीच सगळेजण बोध घेतील असं मला वाटतं. आता रश्मीताई कार्यक्रमाचा समारोपाचा भाग घेतील, आभार प्रदर्शन आणि समारोप. मी फक्त 1 मिनिटात माझं मनोगत सांगते की मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी लोकमान्य सेवा संघानं दिली, याबद्दल माझ्याकडून मनपूर्वक आभार. एक गंमत सांगते की इथे पार्ल्यात तरी किंवा पार्ल्याच्या बाहेरसुद्धा बरेच लोक अभिमानानं सांगतात की आम्ही टिळक विद्यालयाचे विद्यार्थी, किंवा
साठे कॉलेज असेल, डहाणूकर कॉलेज असेल इथले. माझ्या बाबतीत तसं नाही आहे, पण जी एक गोष्ट बहुतेक इथे कोणीही सांगू शकणार नाही अशी माझ्याकडे आहे, ती म्हणजे लोकमान्य टिळक स्वतः ज्या शाळेत 1861 ते 1865 हे त्यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी होते, जिथे त्यांनी धडे गिरवले, त्याच शाळेत त्यांच्यानंतर जवळपास 100 वर्षांनी मी 7वीपर्यंत शिकले. रत्नागिरीची जिल्हा परिषदेची शाळा, त्यांच्या काळात ती सरकारी शाळा होती, ब्रिटिश सरकारची. आमच्या वेळेला तिचं नाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 असं झालेलं होतं आणि मी 7वीपर्यंत तिथेच शिकले. म्हणजे काय असतं ना, टिळकांशी असं कुठून तरी दुरान्वयाने सुद्धा काहीतरी सांगता आलं ना तर जरा बरं वाटतं ना, अभिमान वाटतो तसं. ठीक आहे, त्यामुळे या स्मृतिशताब्दीच्या कार्यक्रमात मला थोडा खारीचा वाटा उचलता आला, याबद्दल संस्थेचे आभार. यानंतर आभार आणि समारोपासाठी येत आहेत रश्मिताई फडणवीस. धन्यवाद. सध्या परिस्थितीत शिक्षकांची भूमिका, पालकत्वाची जबाबदारी, मुलांची मनं आणि पुढील आयुष्यातील निर्णय क्षमता यांचा मेळ आपण जाणून घेतलात. ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झालेलं आहे. अक्षरशः 1.5 तास आपण इमॅजिन ट्रूथ, ॲपरंट ट्रूथ आणि ॲक्च्युअल ट्रूथ या वलयात फिरत होतो. आणि ह्याचा मुख्य गोष्ट अशी की आमच्याकडे आमचे उपाध्यक्ष सुनील मोने यांनी सांगितलं की आपण हा अशा प्रकारचा कार्यक्रम करूया आणि म्हणून लोकमान्य स्मृतिशताब्दीनिमित्त आपण हा म्हणजे पालकांच्यासाठी, शिक्षकांसाठी हा कार्यक्रम मुद्दाम सादर केला. आणि त्याची सुनील मोनेंनी जेव्हा सांगितलं की पूर्व परिस्थिती आणि सध्या परिस्थिती यांची सांगड नानाविध प्रकाराने चाचण्यातनं आत्ता पुढे येत आहे, हे अजूनही कोणाला माहिती नसेल आणि ते माहिती व्हावं म्हणूनच हा कार्यक्रम सादर होतो आहे. श्रीमती बसंती रॉय यांच्या शिक्षण क्षेत्रातला अनुभव, त्यांची नवनव विचार मंथनांची जोड आपल्याला सांगते. आणि सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुजाण यांचं संयोग होणं कठीण असलं ना तरी ते अशक्यप्राय नसतं. आजही आपण अनेक शिक्षक, म्हणजे मी अनुभवलेलं आहे की ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवताना किती जिव्हाळ्याने तो विषय शिकवतात. आणि हे मी अनुभवावरून सांगते. आणि आपल्या आवडीनुसार म्हणूनच विषय निवडताना विद्यार्थ्यांना पालक आणि शिक्षक हे दोघेही आणि मार्गदर्शक हे सर्वच जण हवे असतात. बौद्धिक कौशल्य जपणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे. पण अर्ली चाइल्डहूड एज्युकेशनकडे कसं लक्ष द्यावं हे आता आपण नवीन शिकतो आहे, कारण ही नवीन प्रणाली आहे. आणि तणावरहित अभ्यासाची कवाडं त्यांनी आपल्याला उघडून सांगितली न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. आणि या नवीन शैक्षणिक धोरणाने खरंच मुलांचा फायदा होणार आहे. पालकांनी त्याकडे किती लक्ष द्यावं आणि शिक्षकांचा किती महत्त्वाचा त्याच्यामध्ये भाग असेल हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे श्रीमती बसंती रॉय यांनी या विषयाची जी ओळख आपल्याला करून दिली आणि मुलांच्या आनंददायी करिअरसाठी आणि हक्काच्या करिअर मार्गदर्शनाची त्यांनी जी गरज सांगितलेली आहे ती निश्चितच आपल्याला विचार करण्यासारखी आहे. डॉक्टर भूषण केळकर ज्यांनी त्यांच्या कुतूहलाचं रूपांतर जिज्ञासेत केलं आणि स्वतःच शोधून काढण्याचा जणू मंत्रच आपल्याला दिलेला आहे. आपल्या पाल्याबरोबर सक्षमतेने उभे असताना पालकत्वाची जबाबदारी काय हे डॉक्टर भूषण आणि मधुरा केळकर यांनी आपल्याला समजावून दिली. इंडस्ट्री 4.0ची कल्पना उत्तमरित्या समजावून दिली. आणि विशेषतः त्याचा इम्पॅक्ट, म्हणजे एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट एखाद्या घटनेशी कसा जोडला जातो आहे, बटरफ्लाय इफेक्ट जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे आपल्याला समजत नाही, पण बिहाइंड द माइंड आम्ही म्हणतो नेहमी की ज्या वेळेला माणसाचं मन जाणायचं असतं तेव्हा काही पूर्वी टेस्ट अशा होत्या की अंडर ॲनेस्थेशिया आम्ही करायचं आणि त्या माणसाचं व्यक्तिमत्व किंवा काही हे करून शोधून काढायचं की तो खरंच खरं बोलतो आहे का खोटं बोलतो आहे. हे तर तशा तऱ्हेचा हा इफेक्ट आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि आपल्याला जेस्टाल्ट इफेक्ट आणि
13 वर्षानंतरची ही चाचणी आपण सर्वांनी करून घ्यावी असं मी सांगणार नाही, पण निदान काय आहे ह्याची माहिती तरी प्रत्येक शिक्षकाला असायला हवी. आणि ही 26 पद्धतीची अभ्यास पद्धती आपल्याला अजूनही माहीत नाही आणि आपल्या पाल्याबद्दल आपण साशंक कधीच असू नये. आणि त्यांनी AI ची एक झलक दाखवली आणि नवीन बदलाला कसं सामोरं जावं हे सांगितलं. श्रीमती जान्हवी खांडेकर यांनी खरं तर ह्या शिक्षण क्षेत्रातल्या साकव आहेत. साकव म्हणजे दोघांना जोडणारे, म्हणजे विद्यार्थ्यांना, संस्थेला आणि इतरांना, शिक्षकांना असं जोडणाऱ्या त्या दुवा आहेत. आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर भूषण यांना म्हणजे जास्त अधिक बोलतं केलं. छान बोलतातच, पण अधिक बोलतं केलं आणि त्यांना जास्त बोलू दिलं, हे महत्त्वाचं. आणि नानाविध पद्धतींची ओळखही आपल्याला त्यामुळे कळली. या कार्यक्रमाची कल्पना आमचे उपाध्यक्ष मगाशी सांगितलं असे सुनील मोनेंची असली तरी या कार्यक्रमाचं संचालन केलं आहे एका विदुषीने. त्या आहेत, मगाशी त्यांनी स्वतःची ओळख करू नको म्हणून सांगितलं होतं, पण मी करणार आहे. कारण ज्या व्यक्ती मगासपासून तुम्हाला सूत्रसंचालनाच्या निमित्ताने भेटत आहेत तर त्या कोण आहेत? तर डॉक्टर मेधा लिमे, आमच्या संस्थेवर प्रेम करणाऱ्या, वर्षानुवर्षे अनेक गोष्टीमध्ये आम्हाला सहाय्य करणाऱ्या आणि या स्वतः हाड्याच्या शिक्षिका आहेत. कुशल गणितज्ञ आहेत, त्या PhD त्याच्यामध्ये आहेत आणि संस्कृतच्या गाड्या अभ्यासक आहेत. आणि म्हणूनच सूत्रसंचालनाची धुरा त्यांनी अतिशय यशस्वीपणे पार पडली. आज आपण जाणून घेतलं की मुलं हे काही रेसकोर्सचे घोडे नाही आहेत की त्यांना आपण खायला दिलं, प्यायला दिलं, अमुक काही क्लासेसला घातलं किंवा शिक्षण पद्धतीमध्ये नुसते टाकलं तर ते धावत राहतील. त्यांना असं आहे की काही काही वेळेला आपण असंही सांगतो की बघ, हे असा कोर्स केला का तुम्हाला असं हे पुढे काहीतरी म्हणजे अमुक एक पैशाचं म्हणजे आर्थिक प्रेरणाचं गाजरही दाखवू नये त्या मुलांना. अर्थप्राप्ती महत्त्वाची आहेच आयुष्यात, पण तरीही माणुसकी जपणं ही सुद्धा बिंबवण्यास हवं. आणि म्हणूनच त्यांना तुलना हा शब्दाचा विसर पडायला हवा. आज आपल्याला खूप काही इकडनं घेऊन जाताना आपण खूप काही घेऊन जाणार आहोत, पण लक्षात ठेवा, आपण मुलांच्या बरोबर उभे राहताना त्यांच्या व्यक्तिमत्वामधला मी हा अदृश्य असतो, तो अडथळ्यांनी प्रकाशित होतो, तर समोरील समस्यांनी आणि आव्हानांनी समजू लागतो. आणि हा यशात लुप्त झाला असला ना तरीसुद्धा तो जागृत असतो. तो किती जागृत ठेवायचा हे पालकांचं आणि शिक्षकांचं कर्तव्य आहे. आणि ह्यांच्यातली पण मीला जाणून घ्या आणि तो सर्वांचा आणि समाजाचा विचार करेल असाच मार्ग निवडा. आणि म्हणूनच आज जागतिक पुस्तक दिनी आपण कुसुमाग्रजांना आठवूया. ते म्हणतात, कोट्यावधी जगतात विषाणू, जगती अनमर्ती, जशी ती गवतांची पाती, नाविका आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली. आणि त्यांनी कोलंबसाच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्या गर्भगीतामध्ये की निर्मितो नवक्षितिजे पुढती. आणि हेच उद्दिष्ट होतं आजच्या कार्यक्रमाचं. धन्यवाद. आता थोडक्यात कृतज्ञता, कारण कृतज्ञता ही व्यक्त झालीच पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. सर्वप्रथम आमचे प्रायोजक सारस्वत बँक आहे आणि त्यांनी आम्हाला खूप म्हणजे आत्तापर्यंत हे 11वं पुष्प असल्यामुळे आता म्हणजे जवळजवळ 12व्या पुष्पापर्यंत ते आमचे प्रायोजक असणार आहेत आणि त्यांनी संपूर्ण आर्थिक जबाबदारी उचललेली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर श्रीमंती बसंती रॉय की ज्यांनी आम्हाला आपल्या नवीन आव्हानांची माहिती करून दिली. डॉक्टर भूषण केळकर आणि मधुरा केळकर अतिशय सुस्वभावी आणि अगदी आल्यापासून त्यांनी आपलं म्हणजे कसं आपल्या घरगुती कार्यक्रम असतो अशा पद्धतीने मधुरानी त्याची काळजी घेतली. आणि मला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी बसंती रॉयचं हे करून देते तुम्हाला. तसंच तत्परतेने त्यांनी उपस्थित राहण्याची स्वीकृती दिली. आणि मला असं वाटतं की भूषणला म्हणजे आम्ही विचारलं आणि लगेच तुम्ही हो म्हटलं तर म्हणजे तेव्हा आपण म्हणजे वेळ आहे का, नाही मला थोडं बरं नाही आहे पण माझ्या डॉक्टरनी हो म्हटलं तर मी नक्की येईन, तर ही गॅरंटी दिली. आणि ते जवळजवळ 2 महिन्यापूर्वी आपलं बोलणं म्हणजे 1.5-2 महिन्यापूर्वी बोलणं झालं होतं. तसंच श्रीमती जान्हवी खांडेकर यांनी समन्वयक आहेत त्या पार्ले टिळक विद्यालयाच्या आणि त्यांनी सुंदरपणे मुलाखत घेतली. आणि मेधाताई तर आमच्याच आहेत त्यामुळे मी मेधाताईंचे आभार नाही मानणार आहे. अनेक शाळांचे मुख्याध्यापक, संस्थापक, शिक्षक आणि पालक आणि पाल्य आणि यांचे मनस्वी आभार. आणि तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावणारा आमचा कर्मचारी वर्ग,
व्हिडिओ आणि साऊंड सिस्टीमचे जे मुख्य आहेत की सुधाकर रायकर आणि त्यांची टीम, त्यांचे आभार. आणि पुनश्च सर्वांना, आपण सगळेजण इथे आलात आणि खूप लांबूनही लोक आलेले आहेत हे मला माहिती आहे, कारण माझ्या व्हॉट्सॲपवरती प्रत्येकाचं नाव आहे आणि प्रत्येकाने मला सांगितलं आम्ही येणार आहोत बरं का, आमचं रजिस्ट्रेशन नक्की करा. तर त्यामुळे त्या सर्वांचे धन्यवाद. आता मी आशाताई कुलकर्णी आणि मेधाताईंना राष्ट्रगीतासाठी बोलत आहे. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाए तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.